आता शेवट परीक्षेला जाता जाता नेमकं तुम्हाला काय केलं पाहिजे, जे महत्त्वाचे आर्टिकल्स असतील, महत्त्वाच्या अनुसूच्या असतील, महत्त्वाचे भाग असतील ते पाठ करून जावं. तर ऐकलेलं आहे की घोडा किती पाला महत्त्वाचा नाही, शेवटच्या राऊंडला किती पाला महत्त्वाचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा शेवटचा राऊंड ऑलरेडी चालू झालेला आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 14 जून रोजी होणारी कंबाईन ग्रुप बी ची जी प्रिलिम्स आहे त्या परीक्षेला जाता जाता शेवटच्या आठवड्यामध्ये पॉलिटी विषयासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी जो 4 जानेवारी 2026 रोजी जो कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला होता त्यामध्ये पॉलिटी विषयाचे एलिमिनेशन आणि शेवटच्या आठवड्यात कोणत्या टॉपिकना आपण हायलाइट केलं पाहिजे हे बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया हा पेपर. तर आत्ताचा जो प्रश्न होता बघा, भारतीय संविधानातील कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. ठीक आहे, तर आता आपण 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती वाचलेले आहेत, त्यामध्ये हे कलम तुम्हाला दिलेलं आहे. तर 243G काय आहे, तर ठीक आहे पर्याय आपण बघूया काय काय. तर सभासदत्वाची अपात्रता, पंचायतीची सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या, पंचायतीची रचना, पंचायतीचा कालावधी. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे पंचायतीची सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या, म्हणजे फक्त बी. ठीक आहे, तर आता बाकीचं जर बघायला गेलो तर सभासदाची अपात्रता EF मध्ये दिलेली आहे, पंचायतीची रचना EC मध्ये दिलेली आहे आणि पंचायतीचा कालावधी दिलेला आहे तो D मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, सॉरी E मध्ये दिलेला आहे, पंचायतीचा कालावधी E मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल आणि वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे अधिवक्ता आहेत. तर आता लक्षात घ्या, सर्वाधिक फोकस जर आपण म्हटलो तर राज्यपाल, महाधिवक्ता आणि राज्यपालाचे संबंधित जे राज्य विधिमंडळ वगैरे आहे, आयोगाचा सध्याचा फोकस आणि ट्रेंड तिकडेच चाललेला आहे. आपण आता तोच प्रश्न बघूया. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाधिवक्ता कार्यालय. ठीक आहे, बरोबर आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाचे कलम 165 नुसार. ठीक आहे, 165 नुसार हे सुद्धा बरोबर आहे. आणि वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे अधिवक्ता आहेत. आता त्यांनी स्पेशल मेन्शन केलेली तारीख ऑगस्ट 2025. तर ठीक आहे, तर तिन्ही हे जे विधाने बरोबर आहे. त्यामुळे आता तुम्ही फोकस करताना हे सगळे फोकस करा की कुठंपर्यंत महाधिवक्त्याची कलमे असतील म्हणा, राज्यपालाची कलमे असतील, राज्य विधिमंडळाची कलमे असतील, हे सगळे बघून घ्या. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता पुढचा प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. ठीक आहे, डायरेक्ट मल्टी सेंटेन्स असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला एकच यातलं चूज करायचं आहे. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियापदांच्या सर्व क्षेत्रातील उद्देशासाठी प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या पोहोचेल. ठीक आहे, बरोबर आहे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे, देशाचे रक्षण करणे आणि आव्हान केले असता राष्ट्रीय सेवा बघणे. आता हे बघा, गरिबांना समान न्याय देणे आणि मोफत कायदेशीर देणे हे काय, हे आहे मार्गदर्शक तत्व. त्यामुळं कर्तव्य नाही म्हणले तर ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचं. तर आता तुम्ही एक काम करा, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्वे असतील आणि मूलभूत अधिकार असतील, त्याची महत्वाची कलमे बघून घ्या. जर त्यांना कुठे ट्रिक लावता असेल तर ते ट्रिक करा, कारण आयोगाचा आत्ताचा जो बदलता पॅटर्न आहे त्यानुसार तुम्हाला हे थेट विचारले जाते. त्यामुळे जेणेकरून परीक्षेत तुमचं उत्तर चुकणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, हा फॅक्च्युअल डेटा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला खालीपैकी कोण राहिलेले आहेत. आता ठीक आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता बघा, पहिला ऑप्शन आहे शरद पवार, दुसरा ऑप्शन आहे देवेंद्र फडणवीस, तिसरा ऑप्शन आहे वसंतदादा पाटील आणि चौथा ऑप्शन आहे वसंतराव नाईक. ठीक आहे, आता आपण कुठं तर ऐकलेलं असते की शरद पवार होते, वसंतदादा पाटील होते, देवेंद्र फडणवीस होते किंवा वसंतराव. हा फॅक्च्युअल डेटा असल्यामुळे काय झालेला आहे प्रॉब्लेम की एक्झॅक्टली आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळं शरद पवार पण वाटू शकतात, वसंतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस तर आता 2 वेळा मुख्यमंत्री झालेलेच आहेत. पण ह्याचं फॅक्च्युअल डेटा असल्यामुळे डायरेक्ट उत्तर जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर वसंतराव नाईक हे 1962 ते 1974-75 पर्यंत महाराष्ट्राचे सलग 12 वर्ष मुख्यमंत्री होते. जे महाराष्ट्राची जी हरित क्रांती झाली ती मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याच कार्यकाळात झाली. शरद पवारांचं आणि वसंतदादा पाटील यांचं म्हणतेला तर हे 2 असे व्यक्ती आहेत की ते 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. ठीक आहे, आणि देवेंद्र फडणवीस हे 2 वेळा झालेले आहेत आणि सलग 5 वर्ष पूर्ण करणारे आत्ताच्या काळात हे पहिले मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कलम 349
मध्ये काय नमूद करण्यात आलं. ठीक आहे. तर भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये कायदे, विधेयक इत्यादी सेवा वापरण्याची भाषा, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाच्या सोयी आणि हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश. ठीक आहे. तर आपण वाचलेलं जास्त भाग जो 17 दिलेला आहे त्या 343 ते 351 पर्यंत जे कलम दिलेले आहेत ते भाषेसंदर्भात आहे. 345, 343, 344 जे आहे ती देशाच्या संदर्भात आहे. 345, 44, 45 जे आहेत ती राज्याच्या संदर्भात दिलेले आहेत. तर ह्यातलं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे तर भाषेशी संबंधित कायदे लागू करण्याची विशेष पद्धत, हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. तर आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये कायदे आणि विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा, ह्याचं कलम किती आहे तर कलम आहे 348. ठीक आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाच्या सोयी, याचं कलम आहे 350A. ठीक आहे. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी कलम किती आहे 351. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या फक्त, आता हे आपण बघतोय इथं जे आयोग आता सध्या फोकस करत आहेत त्या सूची असतील, भाग असतील आणि महत्वाची कलमे असतील. तर ओव्हरऑल तुम्ही एक्झामला जाताना हे सगळे करून जाणं गरजेचं आहे, कारण की आयोग आता थेट कलम विचारतोय तुम्हाला. आसपासचा एरिया जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर बऱ्यापैकी पाठीमागचे पुढचे तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे आर्टिकल्स असतील ते तुम्ही पाठ करून जावं. ठीक आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे. आता जोड्या जुळवा. जोड्या जुळवायला काय सांगितलेलं आहे, भारतीय संविधानातील बाब आणि त्याची कोणत्या देशाकडून घेणे झालेले आहे. ठीक आहे. घटनेची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, आपण कुठल्या देशाकडून कुठली घटना केली हे आपण सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये पॉलिटीमध्ये वाचत आलेलो. तर आता हे सगळ्यांना बऱ्यापैकी हा प्रश्न सुटणारा प्रश्न आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतलेले तर आयर्लंड कडून घेतलेले. त्यामुळे एचं 3 आहे म्हटल्यानंतर ऑप्शन कटला. मूलभूत हक्क, आता सर्वांना माहिती आहे मूलभूत हक्क आपण हे USA कडून घेतलेले आहे. ठीक आहे, USA कडून घेतलेले, त्यामुळे ठीक आहे, हे दोन्ही पण ऑप्शन मध्ये आहे. संघराज्य संबंधामध्ये समवर्ती आहे. आता समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेले आहे ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. त्यामुळे 3चं 1, मग 3चं 1 असणार हाच पर्याय आहे, फक्त 4 नंबर पर्याय. ठीक आहे. आणि भारत हा मोठ्या राज्याचा संघ असून संघराज्य अधिकारी आपण कॅनडाकडून घेतलेले आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं करायचं काय नेमकं, जे घटना निर्मिती आहे, घटनेची वैशिष्ट्ये असतील, प्रस्तावना असेल, नागरिकत्व असेल, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे करणार आहे हे बऱ्यापैकी छोट्या छोट्या ज्या मायनर गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्ही पाठच करा, कारण की आयोगाचा सध्याचं कल बघता तुम्हाला यातून सुटका नाहीये. तुम्हाला हे पाठच करावं लागणार आहे, कारण की कॉम्पिटिशन प्रचंड आहे. बऱ्यापैकी रिव्हिजन लोकांनी केलेले असतील, जी मेन्सला मुलं असतील ऑलरेडी त्यांच्यासोबत जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये लढायचं असेल तर तुम्हाला बाकीच्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आता ह्या ज्यावेळी आपल्याला एक्सप्लेनेशन संपेल त्याच्या शेवटी मी तुम्हाला 2 मिनिटं एक्झॅक्टली काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे. ठीक आहे. हा प्रश्न जरा एक वेगळ्या पद्धतीने आयोगाला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथन बघा. आतापर्यंत आपण राज्यघटनेच्या संदर्भात असेल, प्रस्तावनाच्या संबंधात असेल किंवा मूलभूत अधिकारांच्या संबंधात असेल, इत्यादीच्या बाबतीत आपण मोठ्या लोकांची स्टेटमेंट बघितलेली आहे. आता इथं पहिला पर्याय काय, रॅमसी मूर, पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुखांचे चालक आहेत. HRV ग्रीव्स, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. आणि मुनरो काय म्हणतात बघा, पंतप्रधान हे ताऱ्यामध्ये चंद्र आहेत. तर ठीक आहे. आता आपण कुठेतरी वाचलेलं असतं की पंतप्रधान हे ताऱ्यामध्ये चंद्र आहे, हे यांचं वाक्य नाही, हे आहे वाक्य हारकोर्ट, विल्यम हारकोर्ट. ठीक आहे, विल्यम हारकोर्ट यांचं हे वाक्य आहे. आणि मुनरो यांचं वाक्य काय आहे की ते जहाजाचे एका कॅप्टन म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळे योग्य कथन विचारलंय, C नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन गेला, फक्त ओनली A आणि B. अशा प्रकारची स्टेटमेंट आहेत. माफ करा, ती तुम्हाला आता पाठच करावं लागतील या काळात, येणाऱ्या काळात, कारण की तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. ठीक आहे, पुढे बघूया. 1950 मध्ये भारतीय संविधानातील भारतीय संघराज्यातील प्रदेशाची 4 स्तरीय वर्गीकरण पद्धती होती. ठीक आहे. आता 1950 मध्ये सांगितले त्यांनी. आता आपण प्रामुख्याने बघताना काय करतो की 1953 चा फाजल अली कमिशन होता, त्याच्यानुसार 1956 साली राज्य पुनर्रचना करण्यात आली. त्याच्यानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आपण तयार केलेले होते. त्यावेळी हे सगळं आपण अभ्यासलेलं असतं. तर इथं आयोगाने काय केलेलं आहे की जे भाग A आहे ना, ते भाग A आहे ते गव्हर्नरचे राज्य होते. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन A चुकलेला आहे. आणि ऑप्शन जो भाग B आहे तो काय आहे तर संस्थानिकांचे राज्य असलेले आहे. त्यामुळे हे पहिले 2 स्टेटमेंट चुकलेले आहेत. त्यामुळे A चूक आहे, A चूक
बी चूक, त्यामुळे ए चूक, बी चूक आणि हे गेलं, त्यामुळे ऑप्शन फक्त राहिला सी आणि डी. भाग सी मध्ये मुख्य कमिशनरचे प्रांत असतील आणि भाग डी मध्ये अंदमान आणि निकोबार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे. आता बघा, आयोगाचा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. राज्यपाल, राज्य विधिमंडळ असेल म्हणा, महाधिवक्ता. आता त्यात असा प्रश्न आहे, राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा की चुकीची आहेत. काय विचारले त्यांनी? कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावरती राहतील. ठीक आहे. हे कलम बरोबर आहे का चुकीचं आहे मला एवढंच सांगा तुम्ही फक्त. तर 158 नुसार राष्ट्रपती मर्जीनुसार पद धारण करतील असं नाही. हे कलम 156. 156 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार राज्यपाल हे आपले पद धारण करतील. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही विचार न करता हे करायचं आहे. खालची 3 स्टेटमेंट चुकीचे आहेत का बरोबर बघण्याची गरज नाही. तुम्ही जर पहिल्याच उत्तरात जर कॉन्फिडंट असाल तर तुम्हाला हेच उत्तर टिक करायचं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. तरी पण आपण बघूया. 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील. तर बरोबर आहे वाक्य. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांवर असेल आणि ती त्याच्यावर थेट किंवा संविधानासह त्यांच्या अधीनस्थ अधिकारी वापरले जाईल. बरोबर आहे. आणि 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात एक मंत्रिमंडळ असेल. तर ही तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही जास्त विचार न करता जर चुकीचं पहिलं माहिती असेल तर तुम्हाला हे टिक करायचं होतं आणि पुढे जायचं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. आता हे 73वी घटना दुरुस्ती 74व्या घटनेचा हा दुसरा प्रश्न आहे. मागापासून येणारा दुसरा म्हणजे आयोगाचा बदलणारा ट्रेंड बघा तुम्ही. आयोग कुठं जास्त सर्वात जास्त फोकस करायला लागले. आता इथे ग्रामसभा आपण वाचलेलं असं. ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभा 243 ए. मग एचं 3 आलं. एचं 3 आहे म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे एलिमिनेट झाले इथं. ठीक आहे. राखीव जागांच्या तरतुदी हे डी मध्ये येतात. मग बीचं आलं 4 तुमचं. मग बीचं 4 असणारा ऑप्शन फक्त एकच आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक तुमचा 1. पंचायतच्या निवडणूक आपण 243 के मुळे घेतो आणि सदस्यांची अपात्रता आपण एफ मुळे घेतो. आता हे ट्रिक्स लक्षात ठेवायचे असतात. कशात ठेवायचे असतात? आता ते ए पासून ते तुमचे झेड पर्यंत जी कलम आहे, झेड जी पर्यंत कलम आहे ती तुम्हाला जर सगळी पाठ करायची असतील तर त्याचा एक सिक्वेन्स तयार करा व्यवस्थित, जे स्वतःला आपल्याला समजतील त्या भाषेत तयार करा. कारण की आयोगाचा 100% 1 ते 2 प्रश्न आताच्या जवळपास 2-3 परीक्षेचा विचार करता तर 2 ते 3 प्रश्न त्यांचे ह्या विषयावरती असतात. त्यामुळे थेट तुम्ही जर कलम पाठ केले तर तुमचा 1 ते 2 मार्क फिक्स असतील इथं. ठीक आहे. अवघड म्हणता येणार नाही. फक्त आता प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणती कलमे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत? ठीक आहे. आता अनुच्छेद 20 आता आपण वाचलेले मूलभूत अधिकार वाचताना आपण हे वाचलेले कलम. पहिले स्टेटमेंट बघा. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरण केली कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. ठीक आहे. आपण पुढचं स्टेटमेंट. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष होण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे बरोबर आहे. याचा अर्थ बी सी तर तुम्हाला आले पाहिजे. बरोबर. त्यामुळं हा ऑप्शन तर तुमचा इथं कटलेला आहे. ठीक आहे. आता बघा. राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत शिक्षणाची तरतुदी करेल. तर हे कलम जे आहे ते 21A नुसार 86व्या घटना दुरुस्तीला तुमचे ऍड केले आहे. ठीक आहे. 87 त्यामुळे तुमचा डी केलेला आहे. त्यामुळे तुमचा हा पण ऑप्शन गेला. मग राहिलं तुमचे हे ऑप्शन. आता कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली पद्धत लक्षात घ्या. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या पद्धत आपण इंग्लिश मधून जर वाचायला गेलो तर काय? प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तर आपण सध्या काय करतो की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे. आणि हा खटला कुठला आहे? मेनका गांधी. ठीक आहे. मेनका गांधी खटल्यानुसार आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे वापरतोय आपण. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन फक्त बी आणि सी. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत? आता काय विचारलं? मागाशी मी तुम्हाला म्हणलो राज्यपाल असेल, महाधिवक्ता असेल आणि राज्य विधिमंडळ असेल. याच्यावरती हा जवळपास 5वा प्रश्न आहे. आता म्हणजे तुम्हाला साधारणतः कलम 152 ते कलम 163 पर्यंत तुम्हाला साधारणतः 4था प्रश्न आता आपल्याला इथं दिसतोय. आता इथं काय दिलं बघा. खालीलपैकी कोणती विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही? तर लक्षात घ्या. प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे. कारण राज्यपाल हे कार्यकारी मंडळात असतात जिथे आणि कायदे
जिथे कायदे मंडळाचे 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद दुसरे विधानसभा, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासह सध्या 6 राज्य असेल की तिथं द्विगृही विधानमंडळ आहे तिथं, आणि जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल, बरोबर आहे. जिथे विधान परिषद नाही तिथे फक्त ते विधानसभा म्हणून ओळखलं जाईल. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असलेले नसलेले. ठीक आहे, आता लक्षात घ्या. आता हे माहिती असते आपल्याला की 60 आणि सर्वात जास्त आपण किती असू शकतो तर 500. तर ही जे आहे हे कलम किती आहे, हे कलम 170 आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी एका प्रश्नात तिथं फसवलेलं आहे. त्यामुळे कलम 168 काय आहे तर राज्य विधिमंडळ हे कलम आहे. ठीक आहे, त्यामुळे 168 राज्य विधिमंडळ, 169 विधान परिषदेची रचना, 170 ज्यात आपण बघितलं त्यात दिलेले त्यांनी सगळ्या. त्यामुळं कलम वाचताना नीट वाचा, व्यवस्थित वाचा, त्यातले छोटे छोटे पॉईंट ओळखून जावा, म्हणजे जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आपण आता बघतोय. ठीक आहे, प्रश्न काय आहे बघा. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. तुम्हाला म्हणून म्हणलो की अनुसूच्या असतील, भाग असतील, कलम असतील. हा जवळपास 5वा का 6वा प्रश्न आहे. थेट आपल्याला कलमावरती विचारणार आहे त्यांनी. त्यामुळे बघा याचं उत्तर कलम 51 आहे आणि भाग 4 मध्ये. याच्यात आपण जी 42वी घटना दुरुस्ती केलेली होती स्वर्णसिंग समितीच्या याच्यानुसार आपण 1976ला मूलभूत कर्तव्य ऍड केलेली होती. तर त्या सुरुवातीला जी 10 मूलभूत कर्तव्य ऍड केली, 86वी घटना दुरुस्तीने आपण त्यात 11वं मूलभूत कर्तव्य ऍड केलेलं होतं. हे बाकी जे आहेत ऑप्शन ते इरिलेव्हंट आहेत, म्हणजे त्याचा काही संबंध नाही. आणि जे मूलभूत कर्तव्य आहेत ते पाठ ठेवण्यासाठी ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे आता आपलं एक्सप्लेनेशन इथंच संपतंय. तरी पण मी तुम्हाला एक ओव्हरलुक करून फक्त सांगतो की कलम असणारे प्रश्न फक्त बघा किती आहेत. ठीक आहे, एक झाला आत्ताचा तो, हा दुसरा झाला, तिसरा, चौथा. ठीक आहे, हा प्रश्न एक राहिलेला आहे आपला फक्त. ठीक आहे, थांबा. आता हा जो प्रश्न विचारलेला होता हा आपला प्रश्न विचारलेला होता जी CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड झाली त्याच्या संदर्भात होता की उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य विधाने ओळखा. तर तो भारताचा नागरिक असावा हे 100% युनिव्हर्सल विधान आहे, त्यामुळे ते बरोबर असणार. त्यामुळं ए नाहीये, त्यामुळं हा ऑप्शन गेला. अयोग्य विचारलंय त्यांनी, बरोबर का. त्यामुळे ए नसला पाहिजे त्यात, त्यामुळे हे गेलं. एक मिनिट, काय सांगितलं की उपराष्ट्रपती अयोग्य विधान ओळखा. तर तो भारताचा नागरिक असावा का तर 100% बरोबर आहे. त्याला 45 वर्ष पूर्ण केलेले असावं का नाही, तर त्याला वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेले असावे. ठीक आहे, किती 35. त्यामुळं विधान बी चुकीचं आहे. त्यामुळे अयोग्य विधान म्हणण्यानंतर ऑप्शन बी येणार 100%. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता पात्र असण्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही, तर तो राज्यसभेचा असला पाहिजे. कुठला? राज्यसभा. ठीक आहे, कारण की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, हे कलम 64 नुसार आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बी आणि सी हे चुकीचे आहे. ठीक आहे, आपण आता प्रश्न बघितलेले ते 5 प्रश्न झालेले होते. 6, 7. ठीक आहे, तर आता हे प्रश्न आपले झालेले आहेत. आता लक्ष घ्या इकडे तुम्ही. आता आपल्या पेपरचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आता शेवट परीक्षेला जाता नेमकं तुम्हाला काय केलं पाहिजे, जे महत्वाचे आर्टिकल्स असतील, महत्वाच्या अनुसूच्या असतील, महत्वाचे भाग असतील ते पाठ करून जावं तुम्ही. आणि त्याच्यानंतर जे PYQ आहेत शेवटच्या दिवसात तुम्हाला जर 50 ते 100 प्रत्येक विषयाचे PYQ करता आले तर तुमचा पेपरपर्यंत पोहोचण्याचा आणि पेपरपर्यंत जाण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असू शकतो. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. आपण जो तुमचा 14 जूनला पेपर होणार आहे त्याच्यानंतर आपण 14 तारखेला संध्याकाळी आपण भेटणारच आहोत की नेमकं आपण काय करायला हवं होतं किंवा काय. पण आता तुम्हाला जाता मी फक्त एवढंच सांगतो की कुठेतरी ऐकलेलं आहे की घोडा किती पाला महत्वाचा नाहीये, शेवटच्या राऊंडला किती पाला महत्वाचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा शेवटचा राऊंड ऑलरेडी चालू झालेला आहे. आता आपण पळतोय, फक्त कुठं पोहोचायचं हे फक्त आपल्याला नीट लक्षात राहू दे. आणि ह्या एक्झामला आपल्याला चांगले मार्क्स येतील. आता शेवटच्या आठवड्यामध्ये आपण हे लेक्चर शूट करतोय. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा आणि जेणेकरून एक्झाममध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपण हा प्रयत्न करतोय.
तर फक्त PYQ असतील. आता शेवटच्या आठवड्यात तुम्ही फक्त एवढंच करा की PYQ जास्तीत जास्त नीट वाचून द्या. दिवसाला 50 ते 100 जरी PYQ झाले तर पुढच्या 6 ते 7 दिवसात म्हणजे तुमचे 500 ते 700 PYQ होतील. आणि जर आयोगाचे जुने क्वेश्चन पेपर जर तुम्ही नुसते बघितले, चालले नुसते, त्याचे फॉन्ट जरी तुमच्या लक्षात ठेवला तरी तुम्हाला परीक्षेला जाताना कॉन्फिडन्स जास्त राहील. आणि एवढं लक्षात ठेवा, तुम्ही किती अभ्यास केला, काय केलं त्याच्यापेक्षा शेवटच्या 1 तासात तुम्ही काय करता येते हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आता इथंच थांबतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.